First of all, welcome all of you in our today's online lecture. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ ऑर्गनाइज रेणुका ज्युनियर कॉलेज औरंगाबाद. Myself अश्विनी फासाटे. Subject शिक्षणशास्त्र. Lecture first. In our first lecture, we get information about introduction of syllabus. विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षीप्रमाणे मी आपणास यावर्षी शिक्षणशास्त्र तसेच ग्रंथालयशास्त्र या दोन विषयाचे अध्यापन करणार आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षणशास्त्र विषयाविषयीची माहिती मिळवणार आहोत. कोविड-19च्या या महामारीमध्ये आमचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी आम्ही आपणासमोर ऑनलाईन लेक्चरची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण शिक्षणशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम परिचय पाहूयात. शिक्षणशास्त्र या विषयाची ढोबळमाने व्याख्या करायची झाल्यास ज्या विषयामध्ये शिक्षण संबंधित माहितीचा अभ्यास केला जातो त्या विषयात शिक्षणशास्त्र असे संबोधले जाते. यावर्षी शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये आपण एकूण 8 घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील नंबर 1 म्हणजे भारतातील शैक्षणिक विचारांत. नंबर 2 म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शिक्षण. नंबर 3 म्हणजे सामाजिकरण. नंबर 4 अध्ययन प्रक्रिया. नंबर 5 शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन. नंबर 6 अभ्यासक्रम आणि शैक्षणिक मूल्यमापन. नंबर 7 शैक्षणिक संशोधन पद्धती व नंबर 8 असणार आहे शिक्षणातील नवप्रवाह. हे झाले आपले मुख्य 8 घटक. यानंतर पाहूयात या 8 घटकामध्ये आपण एकूण किती उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण क्रमांक 1 आपले भारतातील शैक्षणिक विचारवंत. भारतातील शैक्षणिक विचारवंत या मुख्य घटकाअंतर्गत आपण एकूण 5 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये असणार आहे रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या 5 शैक्षणिक विचारवंताचा प्रत्येकी आपण जीवन परिचय, शैक्षणिक विचार तसेच शैक्षणिक योगदान याविषयी माहिती मिळवणार आहोत. यानंतरचे दुसरे प्रकरण म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शिक्षण. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शिक्षण या मुख्य घटकाअंतर्गत आपण एकूण 5 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यामधील पहिला उपघटक म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील मुख्य शिक्षण आयोग. यामध्ये पाहणार आहोत आपण विद्यापीठ शिक्षण आयोग 1948-49, माध्यमिक शिक्षण आयोग 1952-53, भारतीय शिक्षण आयोग 1964-66. यानंतर पाहणार आहोत आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005. यानंतरचा उपघटक असणार आहे महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 व या घटकातील शेवटचा उपघटक म्हणजे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009. असे असणार आहे आपले प्रकरण क्रमांक 2 स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शिक्षण. यानंतरचे प्रकरण क्रमांक 3 म्हणजे सामाजिकरण. सामाजिकरण या मुख्य घटकामध्ये आपण एकूण 3 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला उपघटक आहे सामाजिकरण. यामध्ये बघणार आहोत आपण सामाजिकरणाची संकल्पना तसेच सामाजिकरणात शिक्षणाची भूमिका. दुसरा उपघटक आपला असणार आहे सामाजिक परिवर्तन. या उपघटकांतर्गत आपण पाहणार आहोत सामाजिक परिवर्तनाची संकल्पना, सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये, सामाजिक परिवर्तन घडवून आणणारे घटक तसेच सामाजिक परिवर्तनात शिक्षकाची भूमिका. यानंतरचा तिसरा उपघटक असणार आहे समूह संपर्क माध्यमे. समूह संपर्क माध्यमे या उपघटकांतर्गत आपण पाहणार आहोत समूह संपर्क माध्यमांची संकल्पना, समूह संपर्क माध्यमांचे प्रकार, फायदे तसेच मर्यादा. अशा प्रकारे आपले असणार आहे हे प्रकरण क्रमांक 3 सामाजिकरण. प्रकरण क्रमांक 4 आपले असणार आहे अध्ययन प्रक्रिया. अध्ययन प्रक्रिया या मुख्य घटकाअंतर्गत एकूण 2 उपघटकांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यातील पहिला उपघटक आहे अध्ययन प्रक्रिया व दुसरा उपघटक असणार आहे अध्ययन उपपत्ती. अध्ययन प्रक्रिया या उपघटकामध्ये आपण पाहणार आहोत अध्ययन प्रक्रियेची संकल्पना, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप, वैशिष्ट्ये, अध्ययनावर परिणाम करणारे घटक तसेच अध्ययन संक्रमण. यानंतर अध्ययन उपपत्ती या उपघटकांतर्गत आपण एकूण 2 उपपत्तींचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये पहिली उपपत्ती असणार आहे
थॉर्नडाईक यांची प्रयत्नप्रमाद अध्ययन उपपत्ती व दुसरी उपपत्ती असणार आहे कोहलर यांची मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती। अशा प्रकारे असणार आहे आपले प्रकरण क्रमांक 4 अध्ययन प्रक्रिया। यानंतरचे प्रकरण क्रमांक 5 म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन। शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन या मुख्य घटकांतर्गत आपण एकूण 4 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत। यातील पहिला उपघटक म्हणजे उत्तम शैक्षणिक व्यवस्थापकाची गुणवैशिष्ट्ये, दुसरा उपघटक म्हणजे वर्ग व्यवस्थापक म्हणून शिक्षकाची कार्य, तिसरा उपघटक म्हणजे राज्यस्तरीय मुख्य शैक्षणिक प्रकाशकांची कार्य। यामध्ये पाहणार आहोत आपण शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त तसेच शिक्षण संचालक यांची मुख्य कार्य कोणती। यानंतरच्या 4 नंबरच्या उपघटकामध्ये आपण पाहणार आहोत राज्यस्तरीय शैक्षणिक संस्था। राज्यस्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये आपण एकूण 4 शैक्षणिक संस्थांचा अभ्यास पाहणार आहोत। यामध्ये नंबर 1 असणार आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे। नंबर 2 असणार आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे म्हणजेच बालभारती। नंबर 3 असणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे व नंबर 4 ला असणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे। अशा प्रकारे असणार आहे आपले प्रकरण क्रमांक 5 शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन। यानंतर पाहणार आहोत आपण प्रकरण क्रमांक 6। प्रकरण क्रमांक 6 आपले असणार आहे अभ्यासक्रम आणि शैक्षणिक मूल्यमापन। अत्यंत सोपे असे प्रकरण हे आपले अभ्यासक्रम आणि शैक्षणिक मूल्यमापन या मुख्य उपघटकांतर्गत असणार आहेत 2 उपघटक। नंबर 1 म्हणजे अभ्यासक्रम, नंबर 2 म्हणजे शैक्षणिक मूल्यमापन। अभ्यासक्रम या उपघटकांतर्गत आपण पाहणार आहोत अभ्यासक्रमाची संकल्पना तसेच अभ्यासक्रम विकसनाची तत्त्वे कोणती व शैक्षणिक मूल्यमापन या उपघटकांतर्गत आपण पाहणार आहोत शैक्षणिक मूल्यमापनाची संकल्पना, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तसेच परीक्षा पद्धती। या पद्धतीने असणार आहे आपले प्रकरण क्रमांक 6 अभ्यासक्रम आणि शैक्षणिक मूल्यमापन। यानंतर पाहूयात प्रकरण क्रमांक 7। प्रकरण क्रमांक 7 आपले असणार आहे शैक्षणिक संशोधन पद्धती। या मुख्य घटकांतर्गत एकूण 4 उपघटकांचा अभ्यास आपणास करावायचा आहे। यामधील पहिला उपघटक म्हणजे ऐतिहासिक संशोधन पद्धती, दुसरा उपघटक म्हणजे वर्णनात्मक संशोधन पद्धती व तिसरा उपघटक म्हणजे प्रायोगिक संशोधन पद्धती। या प्रत्येकी संशोधन पद्धतीमध्ये आपण संशोधन पद्धतीचा अर्थ तसेच वैशिष्ट्ये कोणती हे अभ्यासणार आहोत। यानंतरचा उपघटक असणार आहे आपला माहिती संकलनाची साधने। विद्यार्थी मित्रांनो, संशोधन पद्धती म्हटलं म्हणजे माहिती आलीच आणि ती माहिती कशा पद्धतीने संकलित करायची तर यामध्ये असणार आहे प्रश्नावली, मुलाखत सूची व संपादन कसोटी। अशा पद्धतीने असणार आहे आपले प्रकरण क्रमांक 7 शैक्षणिक संशोधन पद्धती। यानंतरचे प्रकरण क्रमांक 8 म्हणजे शिक्षणातील नवप्रवाह। शिक्षणातील नवप्रवाह या मुख्य घटकांतर्गत आपण एकूण 5 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये असणार आहे सर्वसमावेशक शिक्षण, मुक्त शिक्षण, संमिश्र अध्ययन, ज्ञानरचनावाद, कौशल्याधारित शिक्षण। सर्वसमावेशक शिक्षण या उपघटकांतर्गत आपण पाहणार आहोत सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना, वैशिष्ट्ये, फायदे तसेच मर्यादा। यानंतर मुक्त शिक्षण या अंतर्गत पाहणार आहोत आपण मुक्त शिक्षणाची संकल्पना, कार्य आणि वैशिष्ट्ये। यानंतर तिसरा उपघटक आहे संमिश्र अध्ययन। यामध्येही पाहणार आहोत आपण संमिश्र अध्ययनाची संकल्पना, संमिश्र अध्ययनाची वैशिष्ट्ये, फायदे तसेच मर्यादा। यानंतर चौथा उपघटक ज्ञानरचनावाद। यामध्येही आपण पाहणार आहोत ज्ञानरचनावादाची संकल्पना, वैशिष्ट्ये व फायदे। या प्रकरणातील शेवटचा उपघटक आपला असणार आहे कौशल्याधारित शिक्षण। या उपघटकांतर्गत आपण पाहणार आहोत कौशल्याधारित शिक्षणाची संकल्पना, वैशिष्ट्ये तसेच फायदे। अशा प्रकारे असणार आहे आपले प्रकरण क्रमांक 8 शिक्षणातील नवप्रवाह। विद्यार्थी मित्रांनो, ही झाली आपली इयत्ता 12वीतील शिक्षणशास्त्र या विषयातील एकूण अभ्यासक्रम रचना। यामध्ये असणार आहेत एकूण 8 प्रकरणे आणि या 8 प्रकरणांतर्गत असणाऱ्या प्रत्येक उपघटकांचा अभ्यास कसा असणार आहे याची माहिती आपण मिळवलेली आहे।
इयत्ता 12वीसाठी शिक्षणशास्त्र या विषयाचा पेपर असणार आहे आपला एकूण 100 मार्कांचा. यापैकी 80 गुण हे असणार आहेत तात्विक भागासाठी म्हणजेच थेरी पेपरसाठी, तर 20 गुण हे असणार आहेत प्रॅक्टिकलसाठी म्हणजेच प्रात्यक्षिकसाठी. 80 गुणांच्या पेपरसाठी एकूण असणार आहेत आपले 8 घटक व या 8 घटकांचा अभ्यास सविस्तरपणे आपण वर्षभर अभ्यासणार आहोत. अशा प्रकारे आज आपण शिक्षणशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम परिचय अभ्यासलेला आहे. तर यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढील तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत चॅप्टर 1 घटक क्रमांक 1 भारतातील शैक्षणिक विचारवंत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा व नियमित अभ्यास करत राहा. थँक्यू ऑल ऑफ यू.